वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं आज अक्कलकोट रोडवरील गांधीनगर परिसरात रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमित पत्र्याच्या शेडच्या घरांवर धडक कारवाई करत 2 घरं जमीनदोस्त केली। मात्र झोन अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ही मोहीम अर्धवट थांबवण्यात आली असून 31 मार्चपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आल्यानं प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली। सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथं 30 फूट रस्त्यावर 5 पत्रा शेडची घरं अनधिकृतपणे उभारण्यात आली। या प्रकरणी कारवाई करण्यासाठी मनपा झोन क्रमांक 3चे पत्र आणि विधान सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार घटनास्थळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले। कारवाई सुरू होताच काही रहिवाशांनी मोहीम थांबवण्याची विनंती केली, मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेता नियोजित कारवाई सुरूच ठेवली। परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान JCBच्या सहाय्यानं अतिक्रमित 2 पत्रा शेडची घरं हटवण्यात आली। दरम्यान कारवाई सुरू असताना झोन क्रमांक 3चे कनिष्ठ अभियंता घटनास्थळी दाखल झाले। झोन अधिकारी बक्षी यांनी ही कारवाई 31 मार्चपर्यंत थांबवण्याची सूचना अधीक्षक बनसोडे यांना मोबाईलवरून केली। अचानक कारवाई थांबवून मुदतवाढ दिल्यानं बनसोडे संतप्त झाले। त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। आम्ही विधी सल्लागारांचा अभिप्राय घेऊन तसेच झोनल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे। एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना अचानक कारवाई थांबवणं योग्य नाहीये। यापूर्वी संबंधित झोन अधिकारी यांनी 2 वेळा ही कारवाई पुढे ढकलली होती। आता पुन्हा तोच प्रकार केलाय असं सांगत बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।